नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत एका जिल्ह्याकडे, नंदुरबार. चला तर मग बघूया काय आहे तिथलं हे हाय व्होल्टेज राजकीय नाट्य. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हो, हे एकच वाक्य ना नंदुरबार नगर परिषद निवडणुकीचं सगळं चित्र स्पष्ट करतं. कारण खरं सांगायचं तर ही निवडणूक कमी आणि एखादा जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर सिनेमा जास्त वाटतोय. मग चला या सिनेमाच्या पहिल्या सीनकडे वळूया आणि तो होता एक रेकॉर्ड ब्रेकिंग ओपनिंग. आकडा बघा, तब्बल 68.97%. अरे बापरे, म्हणजे आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांपेक्षा खूप जास्त. आता एवढं विक्रमी मतदान झाले म्हणजे याचे दोनच अर्थ निघू शकतात. एक तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड मोठी लाट आहे, किंवा मग ही लढत अगदी शेवटच्या मतापर्यंत इतकी अटीतटीची झालीय की विचारायची सोय नाही. आता बघा, कुठल्याही सिनेमासाठी त्याची स्टारकास्ट किती महत्वाची असते नाही का? नंदुरबारमध्ये खरी गंमत तीच आहे. इथलं राजकारण पक्षांच्या चिन्हांवर नाही तर ताकदवान घराण्यांच्या नावावर चालतं. आणि हेच आहेत आपल्या राजकीय सिनेमाचे मुख्य कलाकार. चला भेटूया आपल्या पहिल्या पात्राला, जिल्ह्याचे शहेनशाह म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर विजयकुमार गावित. अहो, गेली 30 वर्षे अपराजित आहेत आणि सध्या राज्याच्या मंत्रिमंडळातलं एक मोठं वजनदार नाव. त्यांची ताकद? अहो, सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांची फॅमिली. घराणेशाहीचा एक मजबूत नेटवर्क आहे. मुलगी माजी खासदार, भाऊ आमदार, सगळंच सेट आहे. पण याच ताकदीला आता सुरुंग लागतोय. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरीकडे चक्क स्वतःच्या मुलीनेच केलेल्या बंडखोरीमुळे पक्षात जी गटबाजी सुरू झालीय ती आतून सगळं पोखरून काढतीये. आता शहेनशाह आहेत तर त्यांना टक्कर द्यायला कोणीतरी पाहिजेच, बरोबर? तर समोर उभे आहेत चंद्रकांत रघुवंशी. शिवसेनेचा वाघ म्हणून यांची ओळख आहे आणि तेवढेच ताकदीचे स्थानिक नेते आहेत हे. रघुवंशींचा गेम प्लॅन एकदम क्लिअर आहे. 1 पॉइंट अजेंडा, गावितांना हरवायचं, बस. त्यांनी तर उघडपणे दावा केलाय की नंदुरबार आणि तळोदा परिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकणार म्हणजे फडकणारच. आणि इतकंच नाही, त्यांच्यावर मागच्या निवडणुकीत काँग्रेसला आतून मदत केल्याचाही आरोप आहे. आता हे झाले 2 मुख्य खेळाडू, पण यांच्याशिवाय या खेळात अजून 2 मोठी घराणी आहेत. एक म्हणजे काँग्रेसचं नाईक कुटुंब आणि दुसरं म्हणजे भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांमध्ये विभागलेलं पाडवी कुटुंब. नाईक कुटुंब तर विधानसभेत फक्त 1121 मतांनी जिंकलंय, त्यामुळे त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. आणि पाळवी कुटुंबातल्या फाळणीमुळे तर तिथली स्थानिक समीकरणं अजूनच किचकट झाली आहेत. तर मग हे सगळे दिग्गज आपापल्या फौजा घेऊन कुठे आणि कसे भिडलेत? चला आता थेट या कुरुक्षेत्राच्या मुख्य रणांगणावरच नजर टाकूया. पहिलं महत्वाचं रणांगण, शहादा. जिल्ह्याचं कमर्शियल हब आहे हे. इथे फाईट आहे तिरंगी. भाजपला विधानसभेत तब्बल 53,000चं लीड आहे, पण पक्षातच इतके वाद आहेत की विचारायला नको. दुसरीकडे काँग्रेस आहे, ज्यांच्याकडे पारंपरिक वोट बँक आहे पण स्ट्रॉंग लीडरशिप नाहीये. आणि या सगळ्यात एंट्री झालीये MIMची. मुस्लिम भागात त्यांची पकड मजबूत आहे, त्यामुळे जर काँग्रेस आणि MIM एकत्र आले तर भाजपचा सगळा खेळ बिघडू शकतो. आता वळूया दुसऱ्या रणांगणाकडे, नवापूर. अहो, इथे गेले 30-40 वर्ष नाईक कुटुंबाची एक हाती सत्ता होती. पण म्हणतात ना, काळ बदलतो. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला फक्त 1121 मतांनी आणि तेव्हापासूनच त्यांच्या किल्ल्याला हादरे बसायला सुरुवात झाली. आता तर विरोधी पक्ष चक्क बदला घ्यायच्याच इराद्याने मैदानात उतरलाय. त्यामुळे इथे फोटो फिनिश होणार हे नक्की. पण या सगळ्या निवडणुकीचा जो खरा क्लायमॅक्स आहे ना, तो आहे नंदुरबार शहरात. इथे चंद्रकांत रघुवंशींनी थेट गावितांच्या बालेकिल्ल्यात घुसून आव्हान दिले की नंदुरबार नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणारच. त्यामुळे ही लढत आता पक्षांची राहिलेली नाहीये. ही लढत झालीये 2 मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची, त्यांच्या अहंकाराची. पण थांबा, पिक्चर इथेच संपत नाहीये. मतदान तर झालंय, पण निकाल आहे 21 डिसेंबरला. आणि या मतदानापासून निकालापर्यंतच्या काळातच पडद्यामागे खरा सस्पेन्स थ्रिलर सुरू झालाय. याला स्थानिक भाषेत एक शब्द आहे, कत्तल रात्र. म्हणजे मतदानाच्या आदली रात्र, ज्या रात्री मतांची खरेदी विक्री, सामदाम दंडभेद वापरून राजकारणाचा खेळ त्याच्या टोकाला पोहोचतो. आणि चर्चा काय आहे माहितीये? काही प्रभागांमध्ये एका मतासाठी तब्बल 5-5 हजार रुपये दिले गेल्याचं बोललं जातंय. आणि आता निकाल लांबल्यामुळे या नाटकाचा दुसरा अंक सुरू झालाय. जे उमेदवार निवडून येऊ शकतात त्यांना नॉट रिचेबल करून अज्ञात ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरू झालेत. म्हणजे सरळ घोडे बाजार आणि आपलं ते फेमस रिसॉर्ट पॉलिटिक्सचा खेळ आता चांगलाच रंगात आलाय. तर मग आत्तापर्यंत आपण हा जो ट्रेलर बघितला त्यावरून या सिनेमाच्या क्लायमॅक्सबद्दल काय वाटतंय? काय अंदाज बांधता येईल?
ओके, तर अंदाज असा आहे की सत्ताधारी महायुती म्हणजे भाजप आणि सेना यांना एकूण आघाडी मिळण्याची शक्यता जास्त आहे, पण काँग्रेसला त्यांच्यातल्याच गटबाजीचा मोठा फटका बसू शकतो. आणि या सगळ्यामध्ये खरी पॉवर कोणाकडे असेल माहितीये? अपक्ष उमेदवारांकडे. कारण अनेक ठिकाणी सत्तेच्या चाव्या त्यांच्याच हातात असणार आहेत. तेच ठरणार आहेत खरी किंगमेकर. आणि म्हणूनच हा क्लायमॅक्स अजूनच इंटरेस्टिंग झालाय. आता प्रश्न एकच आहे, 21 डिसेंबरला गुलाल कोणाचा उधळला जाणार? गावितांचं कमळ पुन्हा एकदा फुलेल, की रघुवंशींचा धनुष्यबाण बरोबर निशाण्यावर लागेल, की या दोघांच्या भांडणात तिसराच म्हणजे नाईक घराण्याचा हात बाजी मारून जाईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 21 डिसेंबरलाच मिळतील. चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.